मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत लिंगपुराणमधील महात्म्य। तर हे लिंगपुराण 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ पुराण आहे। हे तुम्हाला कुठेच असं ऐकायला मिळणार नाही, एवढं छान लिंगपुराण आहे। तर तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स आल्या, लिंगपुराणाच्या कथा मी टाकलेल्या होत्या काही कालच्या व्हिडिओमध्ये, तर असेच कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा। तर आता आपण या लिंगपुराणाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः, श्री पार्वती परमेश्वराय भो नमः, श्री सरस्वतीयै नमः, श्री रुक्मिणी पांडुरंगभ्याय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री कुलस्वामिनी नमः, श्री सद्गुरु नमः। अथ ग्रंथ प्रारंभ लिंगपुराण। तर मित्रांनो, चॅनलला कोणी नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा ग्रुप, फेसबुकवर 10 जणांना बी हा व्हिडिओ शेअर केला तरीसुद्धा चालेल। तर आता आपण पुराणाला सुरुवात करूया। ओम नमः शिवाय नमः, हर 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 महादेव शंभू उमा महेश्वराय नमः। उमा उमा हा शब्दसुद्धा आपण म्हटला तरी आपले सर्व पाप जळून भस्म होतात। गौरी नाथाय नमः म्हटला तरी गौरी माता, अंबे माता आपल्यावर प्रसन्न होते आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। तर या लिंगपुराणांमधील काही उपाय आहेत, तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणणार आहोत। जर आपण बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग बनवली आणि त्या पार्थिव शिवलिंगाला आपण रुद्र अभिषेक केला, उसाच्या रसाने अभिषेक केला तर लक्ष्मीची प्राप्ती होते। शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते। शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने दरिद्रताचा नाश होतो। सफेद तीळ अर्पण केल्याने दरिद्रताचा नाश होतो। काळी तीळ अर्पण केल्याने 7.5 आपल्याला मुक्ती मिळते। जव जर अर्पण केले म्हणजे आपले अखंड सौभाग्य राहते। आणि मूग डाळ जर अर्पण केली, ज्या मुलामुलींचे लग्न होत नाही तर त्या मुलामुलींचे लग्न जुळते। बेलपत्री जर आपण अर्पण केली तर आपले 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते। धतुरा जर आपण एक अर्पण केला दुर्गा अष्टमी, प्रदोष, शिवरात्री, तर आपल्या जीवनातील जे काही अडथळे असतील तर ते दूर होतात। प्रदोष कालामध्ये एक धतुरा हळदीला हळद लावून जर आपण अशोक सुंदरी जवळ ठेवली तर आपले सर्व कामांमध्ये जे आर्थिक परिस्थिती असेल, या आर्थिक कामांमध्ये अडथळा येत आहे तर तो धतुरा अर्पण केल्याने दूर होतात। शिवाला जर आपण धतुऱ्याचं फूल अर्पण केलं म्हणजे आधी व्याधी नष्ट होऊन सर्व रोग नाहीसे होतात। शिवाला जर आपण कमलगट्टा अर्पण केला म्हणजे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन महालक्ष्मीची आपल्यावर कृपा होते। ओम नमः शिवाय हा मंत्र बेलाच्या झाडाखाली 108 वेळा जर जपले तर आपले कसे पण दुःख दारिद्र्य असेल तर ते दूर होते। कारण 4:30 पासून दिवसभर महालक्ष्मी माता बेलाच्या झाडाखाली विराजमान राहते। जर बेलाच्या झाडाला पाणी सिंचलं आपण आणि ते जर आपण डबकं भरून दिलं, फूल भरून दिलं तर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचे तीर्थाचे पुण्य फळाची प्राप्ती होते, असं या लिंगपुराणमध्ये सांगितले। आणि हे लिंगपुराणमधील मी तुम्हाला उपाय सांगितले। बेलाच्या झाडाखाली चौमुखी दिवा गाईच्या तुपाचा लावायचा, त्यात एक कमलगठ्ठ्याचा मणी टाकायचा, तर चारी बाजूंनी आपल्या घरी लक्ष्मी माता येईल। उत्तरे दिशेकडून एक वातीचा दिवा लावला तरी सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर आपण 108 वेळा जप केला बेलाच्या झाडाखाली तरी पण आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते। मृत्युंजय मंत्र बेलाच्या झाडाखाली जर जप केला तरी पण लक्ष्मीची प्राप्ती होते। असे हे उपाय मी तुम्हाला लिंगपुराणमध्ये सांगितले। आता आपण लिंगपुराणाच्या कथा ऐकूया। शौनिक ऋषी सुतांना म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही महाज्ञानी आहात, तुम्हाला सर्व सिद्धांताचे उत्तम ज्ञान आहे। मला सर्व पुराणांचा सारांश विशेषत्वाने जाणून घ्यायचा आहे। तसेच माझ्या मनात साधनेविषयक काही प्रश्नही आहे, त्याची उत्तरे मिळाली तर मला समाधान वाटेल। हे मुने, ज्ञान आणि वैराग्ययुक्त भक्तीने विवेक उत्पन्न होतो। हा विवेक कसा विधी ग्रंथ करावा? साधू पुरुष आपल्या क्राम क्रोधादी मानसिक विकाराचे कसे निवारण करतात? या कलयुगात जीव मुख्यतः असुरी स्वभावाचे बनले आहेत। त्या जीवन समुदायाला शुद्ध म्हणजेच देवी संपत्तीने युक्त करण्यासाठी कोणत्या सर्वश्रेष्ठ उपाय आहे? यावेळी तुम्ही मला असे एखादे शाश्वत सांगा जे कल्याणकारी वस्तूमध्ये सर्वोत्कृष्ट आहे आणि परम कारक आहे असे मला वाटते। जे सांगाल ते सर्वोत्तम पवित्र कारक व उपाय स्वरूप असावे। त्याच्या अनुष्ठानाने अंतःकरण शुद्ध व्हावे आणि निर्मळ मनाच्या उपासकाने शिवस्वरूप प्राप्त होते। सूत म्हणाले, शौनिकीजी, तुम्ही धन्य आहात। तुम्हाला पुराणकथा श्रवणांबद्दल असलेले प्रेम आणि आस्था पाहून मला मोठे समाधान वाटत आहे। मी तुम्हाला विचारपूर्वक एक परमोत्तम साधन सांगणार आहे। हे साधन सर्व शास्त्रातील सिद्धतांनी युक्त भावभक्ती वृद्धिगत करणारे आहे, भगवान शंकरांना परम संतुष्ट करणारे आहे। ते श्रवणद्रियाची तृप्ती करणारे आहेत। अमृत स्वरूप दिव्य रसायन आहे। त्या सर्वोत्तम शास्त्राचे नाव आहे लिंगपुराण।
प्राचीन काळी भगवान शंकरांनी स्वमुखानेच याचे निरूपण केले आहे. हे कालरूपी सर्पांपासून उद्भवणाऱ्या सर्व महान त्रासांचे निराकरण करणारे उत्तम औषध आहे. गुरुदेव व्यासांनी सनतकुमाराच्या आज्ञेनुसार या पुराणाची मोठ्या आदराने रचना केली होती. कलयुगात उत्पन्न होणाऱ्या सर्व मनुष्याचे हित व्हावे, त्याचे सर्वार्थाने कल्याण व्हावे, हाच पुराणाचा निर्मित मार्ग मुख्य उद्देश होता. लिंग पुराण हे परम उत्तम शास्त्र आहे. भगवान शंकराचे वाङ्मय स्वरूप आहे. शिवजीचे हे विशाल स्वरूप सर्वांनी समजून घेतले पाहिजे. यातील आशय आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचे श्रवण पठण हे शिवजीच्या सेवा आहेत. हीच शिवजीची आराधना आहे, हीच मुख्य साधना आहे. या उपासनाने शिवभक्ती दृढ होऊन साधकाचा उद्धार होतो. त्याला श्रेष्ठ अवस्था प्राप्त होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो. हे महात्म्य लक्षात घेऊन लोकांनी पूर्वीपासून हे पुराण वाचण्याची इच्छा ठेवून तसे प्रयत्न केले आहेत. त्यांनी या पुराणाच्या अध्ययनालाच आपले अभिष्ट साधन मानले आहे. याचे प्रेमपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होता. तो पापमुक्त होतो. त्याला इहलोकी उत्तम सुख भोगते प्राप्त होऊन अंतलोकी शिवगती मिळते. लिंग पुराण नामक या ग्रंथात 24,000 मंत्रांचे श्लोक असून त्याच्या 7 संहिता आहेत. मनुष्याने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य युक्ती या ग्रंथाच्या आधाराने श्रवण करावे. हा सद ग्रंथ परमात्म्या स्वरूप असून तो जीवाला उत्कृष्टी प्रदान करून देणारा आहे. जो या ग्रंथाचे नित्य लक्षपूर्वक वाचन करतो तो पुण्यात्माच होय. भगवान शिव त्या विद्वान पुरुषावर नित्य प्रसन्न असतात. ते त्याला निजकृपेने आपल्या पदच बहाल करतात. जो मनुष्य नित्य नेमाने या ग्रंथाची पूजा करतो त्याला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. शिवलोकी गती मिळते. जो मनुष्य या ग्रंथाला रेशमी वस्त्रात गुंडाळून ठेवतो, त्याचा सत्कार करतो, तो सुखी होतो. शिवपुराणात अत्यंत निर्मळ आहे. हे भगवान शंकराचे सारस्व आहे. म्हणून ज्या कोणाला आपले लोकी कल्याण व्हावे असे दृढतेने वाटत असेल त्याने या ग्रंथाचे प्रेमादराने नित्य प्रयत्नपूर्वक सेवन करावे. हे लिंग पुराण धर्म, अर्थ, काम, मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे. मंगलमयी आहे, कल्याण करणारे आहे. देवराज ब्राह्मणांचा उद्धार. श्री गणेशाय नमो नमः. शौनिक म्हणाले, सुजी तुम्ही धन्य आहात. तुम्ही परमार्थ तत्व यथार्थ जाणले आहे. तुम्ही आम्हाला शिवपुराणाचे अद्भुत आणि दिव्य महात्म्य सांगून मोठीच कृपा केली आहे. या भूलोकी शिवकथेसारखे कल्याणप्रद आणि सर्वश्रेष्ठ असे अन्य साधन नाही, ही गोष्ट आमच्या लक्षात आली आहे. आता कलयुगात या कथेच्या पुण्यप्रभावाने कोणते कोणते पातकी शुद्ध होतात ते सांगून या जगाला कृतार्थ करा, अशी विनम्र प्रार्थना आहे. सूत शौनिकांना म्हणाले, मुनिवर्य, शिवपुराणाच्या श्रवणाने पठनाने पापी, दुराचारी आणि दुष्ट आणि कामक्रोधादी विकारांनी व्यापलेले सर्व मानव शुद्ध होतात. मी तुम्हाला याविषयीची एक पुराण कथा सांगतो. तिच्या श्रवणाने मनुष्याच्या पापाचा पूर्णतः नाश होतो. फार पूर्वीची गोष्ट आहे. किरातारांच्या नगरात देवराज नावाचा एक दुर्बळ आणि दरिद्र ब्राह्मण राहत असे. तो वैदिक धर्माला अनुसरून वागत असे. वैश्यवृत्तीचा अवलंब आणि रसदिकांची विक्री करीत असे. त्याने विश्वासघात करून अनेकांना फसवले होते, अनेकांना ठार मारले होते आणि धन लुबाडले होते. यात किंचितही संशय नाही आणि दान धर्म कधीच करीत नसे. वेश्यागमन करणारा आचारभ्रष्ट विप्र होता. एके दिवशी सहजगत्या फिरत देवराज प्रतिष्ठानुपूर नामक नगरात प्रवेशला. तेथे त्याला एक शिवालय दिसले. त्या मंदिराच्या सभामंडपात अनेक साधू आणि महात्मे जमले होते. त्या ब्राह्मणाने त्याचेच विश्रांती घेण्याचे ठरवले. त्या रात्री त्याला ताप भरला, खूपच त्रास होऊ लागला. त्या समयी एक ब्राह्मण उपस्थित श्रोत्यांना शिवपुराण आणि लिंगपुराण ऐकवत होते. त्या तापाने फणफणत असून तो ब्राह्मण शिवकथेचे लक्षपूर्वक श्रवण करीत होता. या कथा वाचन महिनाभर चालले होते. त्या अवधीत व्याध्याने जर्जर होऊन त्या ब्राह्मण तेथेच पडून गेला आणि गलित गात्र हसून त्याला संपूर्ण पुराण कथा श्रवणाचा लाभ झाला. त्याच्या आयुष्यात एवढेच काय पुण्यकर्म घडले होते, तो लवकरच मरण पावला. यमदूतांनी त्याच्या जीवन आत्म्याला पाशांनी बांधून मारत यमलोकी नेले. तेवढ्यात भगवान शंकरांनी पार्षदगणाने त्वरित तेथे आले. कर्पुरा समान शुभ्र वर्णाचे होते. त्यांच्या भस्मचर्चित सर्वांगावर रुद्राक्षांची आभूषणे होती. त्या प्रत्येकाच्या हातात तीक्ष्ण त्रिशूळ होते. त्यांनी यमदूतांना धमकावले आणि मारहाण करून पिटाळून लावले. त्यांनी देवराजाची पाशातून मुक्तता केली. त्याला शिवलोकी नेण्यासाठी एक दिव्य विमानात बसवले. त्यामुळे यमलोकात मोठी खळबळ माजली. यमदूताच्या कोलाहल ऐकून यमधर्म आपल्या प्रसादातून बाहेर आला. साक्षात रुद्रासमान दिसणाऱ्या पार्षदगणांना पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्याने भीतीपोटी त्याच्याकडे कसलीही विचारणा केली नाही. अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणून घेऊन तो गप्प राहिला. त्याने शिवदूताचा सन्मान केला, त्याची यथाविधी पूजा केली, उत्तम आदरातिथ्य करून त्यांना प्रेमाने दानधर्मना करून दान दक्षिणा देऊन त्यांना प्रेमाने निरोप दिला. देवराज विप्राला समवेत घेऊन ते सर्वजण कैलासलोकी गेले.
त्यांनी त्या ब्राह्मणाला करुणासागर शिवजीच्या स्वाधीन केले. अशा प्रकारे लिंगपुराण कथा श्रवणाने दुष्टात्मा असूनही त्या ब्राह्मणाला श्रेष्ठ गती प्राप्त झाली. ही कथा ऐकून शौनिकांना आनंद झाला. ते म्हणाले, सुताजींना म्हणाले, हे महामाते, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमच्या कृपाप्रसादाने मी खरोखर कृतार्थ झालो आहोत. तुम्ही सांगितलेल्या या कथन माझे मन फार प्रफुल्लित झाले आहे. भगवान शंकरावरील प्रेम भक्ती वृद्धिगंत व्हावी म्हणून तुम्ही मला आणखी एखादी कथा सांगा. तेव्हा बिंदुक आणि चंचुला सूत म्हणाले, शौनिकीजी, तुम्ही शिवभक्तांमध्ये अग्रगण्य आहात, वेदवेदांमध्ये ऋषींमध्ये श्रेष्ठ आहात, म्हणून मी तुम्हाला एक गोपनीय कथा सांगतो. पूर्वी समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशात वाष्कल नावाचे एक गाव होते. तेथील ब्राह्मण वैदिक धर्मानुसार आचरण करीत नसत. ते सर्वोच्च सर्व दुष्ट, विषयसक्त व पापचरण करणारे होते. त्यांचा देवतांवर व भाग्यांवर विश्वास अजिबात नव्हता. ते कुटील वृत्तीचे होते. ते शेती करत असत, विविध शस्त्रे बाळगत असत. व्यभिचार करताना त्यांना काहीच वाटत नसे. ज्ञान, वैराग्य, सतधर्माचे पालन हाच परमपुरुषार्थ आहे. या योगे मनुष्याचे कल्याण होते ही गोष्ट त्यांना माहीतच नव्हती. थोडक्यात सांगायचे तर मनुष्यही असून ते ब्राह्मण पशुवात वागत होते. जेथे ब्राह्मण समाजाची ही अवस्था तेथे अन्य वर्णाविषयी काय सांगाल. त्या गावातील दुसऱ्या जातीचे लोक स्वधर्मविमुख, वाईट कुत्सिक विचाराचे, कुत्कर्म करत असे, व्यसनी होते. तेथील स्त्रिया पापस्थ होत्या, स्वच्छ वर्तनी, कारस्थानी आणि व्यभिचारिणी होत्या. अशा प्रकारे त्या गावात सद्व्यवहार, सदाचार, सुविचार याचे अस्तित्व नव्हते आणि म्हणून फक्त दुष्ट माणसानेच राहत होती. अशा या वाष्कलमध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहत असे. तो अधर्मी, दुरात्मा, महापापी होता. चंचुला ही त्याची पत्नी, ती मात्र धर्मानुगामी होती. तिच्यासारखी सुंदर साध्वी पत्नी असून तो ब्राह्मण केशवेश्य गमन करत असे. तो आपल्या पत्नीची नेहमीच उपेक्षा करीत असे. त्याचा सहवास न लाभल्यामुळे चंचुला कामपिडेने रात्रंरात्र तळमत राहायची. पतिव्रतेला, धर्माला आणि स्वतःच्या चरित्र्याला कलंक लागू नये म्हणून तिने बराच काळ या सर्व क्लेशांना सहन केले. तिने आपल्या पतीचे मन वळगण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण व्यर्थ. त्याचा स्वभाव बदललाच नाही. शेवटी ती सहन करणार. पतीच्या वागणुकीला तीही धर्मभ्रष्ट झाली, व्यभिचार करू लागली. काही दिवसांनी तिच्या पतीने एका शूद्र जातीतील वेश्यांशी लग्न केले आणि अनंत संसार थाटला. चंचुला आपल्या पुत्राचे जमेल तसे पालन पोषण करू लागली. अशी बरीच वर्षे लोटली गेली. बिंदुक ब्राह्मण वार्धक्याने मरण पावला. यमदूतांनी त्याला नरकात घालून अग्नीत व यातना दिल्या आणि मग त्याला पिशाच योनीत जन्माला घातले. तो दुष्ट पापी ब्राह्मण भयंकर पिशाच होऊन विंध्य पर्वतात भटकू लागला. पतीच्या निधनानंतर बुडमती चंचुला आपल्या मुलांच्या संसारात रमली. एके दिवशी कुठल्या तरी पुण्यवर पर्वणीनिमित्त ती आपल्या भाऊबंधासमेत गोकर्ण क्षेत्री गेली. यात्रेकरून तीर्थ समान करताना पाहून तिनेही एका तीर्थ स्नान केले. मग ती जत्रेतील मौज पाहत तिकडे तिकडे भटकू लागली. फिरत फिरत एका मंदिरात गेली. तेथील मंडपात एक ब्राह्मण शिवकथा निरूपण करत होते. भगवान शंकराची परम पवित्र कथा, मंगलकारक पौराणिक कथा ती लक्ष देऊन ऐकू लागली. कथेच्या अनुषंगाने तो ब्राह्मण श्रोत्यांना उद्देशून म्हणाला, ज्या स्त्रिया व्यभिचार करतात त्यांना मृत्यूनंतर यमलोक फार छळतात आणि मग जे यमाचे दूत त्यांच्या भयंकर छळ करतात. तप्त लोखंडी सळ्याने त्यांच्या गुप्तांगांना डाग देतात. त्यांनी ती तप्त लोखंडी पुरुष मूर्तींना आलिंगन द्यायची सुरुवात केली. द्यायला लावतात. तेव्हा ते जीवात्मा भयंकर किंचाळतात. आम्हाला या यातना सहन होत नाही आणि व्यभिचार करणार नाही, आम्हाला सोडा असा वारंवार ओरडून सांगत मग यमदूतांनी पण त्यांची दया येत नाही. यमदूतांना सुद्धा त्यांची दया येत नाही. तेथील नियम देव, ऋषी, मनुष्य अशा सर्वांना समान बंधनकारक आहे. तेथे कोणालाही सूट नाही. प्रत्येकाला आपल्या दुष्कर्माची फळे भोगावीच लागतात. म्हणून स्त्रियांनी पुरुषांनी केव्हाही अधर्मास प्रवृत्त होऊ नये. पुराणिकांचे बोलणे ऐकून चंचुला भयाने व्याकुळ झाली. तिच्या सर्वांगाला घाम फुटला, घशाला कोरड पडली, शरीर थरथरू लागले. कथा संपल्यावर सर्व मंडळी निघून गेल्यावर चंचुला पुराणिकासमोर गेली. तिने त्याचे पाय धरले व म्हणाली, हे ब्राह्मण देवता, धर्माला न जाणण्यामुळे माझ्याकडून सतत दुराचार घडला आहे. भय कंपित झाले आहे. माझ्या मनात संसाराविषयी अनासक्ती निर्माण झालेली आहे. मी पापिनी आहे, मूढ आहे. माझी निंदा करावी तेवढी थोडीच. माझा धिक्कार आहे वाटो. विषयांचे मागे लागून मी अधर्म सृष्टी काही त्याच्या समेत धैर्यवान शकत नाही. नरकात माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात येतील. मला दुःखद यातना देण्यात येतील. मी अशा कशा सहन करणार. पापचरण केल्यामुळे मी डुबणार, नष्ट होणार, मारली जाणार, जाळून जाणार. हे ब्राह्मणा,
दुष्कर्माच्या परिणामाचाच विचार करून माझे हृदय दुःखताने फुटून जात आहे. आता मी काय करू, कोणाला शरण जाऊ? माझ्या कुकर्माचा पश्चाताप होत आहे. मी तुझे पाय कसे धरू आणि धरले आहेत, तुझे पाय धरले आहेत. आता तूच माझी रक्षा कर. मी तुझे पाय धरले आहेत. आता तूच माझी माता, तूच माझा पिता. तुला माझी करुणा येऊ दे. मला पापमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन कर. माझी निराशा करू नकोस. मी तुला मनोमन गुरु मानले आहे. तू या अबलेचा उद्धार कर. सूत म्हणाले, शौनिकाजी अशा प्रकारे खोदाने विलाप करीत चंचुला त्या ब्राह्मणाला एकसारखी विनवणी करू लागली. तिची अवस्था पाहून त्या विप्राला दया आली. त्याने तिला प्रेमपूर्वक उठवलं, तिचे सात्वन करू लागली. आणि मग ब्राह्मण चंचुलाला म्हणाला, बाई तू खरोखर भाग्यवान आहेस. भाग्यवान शंकराच्या कृपेने शिवपुराणातील लिंग पुराणातील वैराग्यपूर्ण कथा ऐकून तू अगदी वेळेवर जागृत झाली आहेस. तुझ्या आपल्या कृतकर्माचा पश्चाताप होत आहे. तू ही तुझ्या कल्याणाचा आणि उद्धाराच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहेस. तू घाबरू नकोस, चिंताही करू नकोस. तू शिवजींना शरण जा. त्यांच्या कृपेने तुझी सर्व पापे नष्ट होतील. मी तुला भगवान शंकराच्या महात्म्य कथा एक एक सांगतो. त्यायोगे तुला निश्चित मार्गदर्शन प्राप्त होईल. तुला उत्तम सुखदायक श्रेष्ठ गती मिळेल. मी आधी सांगितलेली कथा ऐकून तुझी बुद्धी पश्चातापाने शुद्ध झाली आहे. तुझ्या मनात विवेक आणि वैराग्य उत्पन्न झाले आहे. पापी जणांसाठी पश्चाताप हेच सर्वात मोठे प्रायश्चित असते. पश्चाताप हाच आपल्याला दुष्कृत्यांकडे डोळसपणे पाहायला लावतो. पश्चातापामुळे मन पापचरणांमुळे परावृत्त होते. साधूजन म्हणतात, पश्चाताप हे आत्मशुद्धीचे प्रथम साधन आहे. जो पश्चाताप करतो तो आपल्या पापाचे निराकरण व्हावून म्हणून प्रायश्चित घेऊ शकतो. जो मनुष्य विधीपूर्वक प्रायश्चित घेतो तो निर्भय होतो. जो आपल्या कुकर्मासाठी स्वतःला दोषी मानतो, त्याच्याबद्दल खेद मानून पश्चाताप करतो, त्याला उत्तम गती प्राप्त होते, यात शंका नाही. लिंग पुराणाचे महात्म्य फार थोर आहे. याच्या श्रवणाने आत्मशुद्धी होते, मन निर्मळ होतं. शुद्ध चित्तामध्ये शिव पार्वती वास करतात. अशा विषात्मा जीवपदाचा अधिकारी होतो. शिवपुराणातील कथा आणि लिंग पुराणातील कथा मानवांसाठी उत्तम उपदेश आहे, कल्याणप्रद आहे. त्याचे लक्षणपूर्वक श्रवण करावे. भवरोगांचा नाश करून संसाररूपी बंधन तोडून टाकतात. या लिंग पुराणाचे कथा श्रवण करणे, पठन करणे, वारंवार चिंतन मनन करणे हे निधी साधन होय. ही एक प्रकारे शिव आराधनाच आहे. आराधनाने मन चित्त शुद्ध होते, ज्ञानची प्राप्ती होते, वैराग्य उद्दिगंत होते, शिवगंती उत्तरोत्तर दृढ होते. त्या योगे शिवजींच्या प्रसन्नता लाभून त्यांच्या कृपा प्रसादाने दिव्यमुक्ती प्राप्त होते. त्याचे चित्त अहर्निश प्रपंचात गुंतलेले आहे, म्हणून तो पशुच होय. तो या संसाररूपी बंधनातून कधीही मुक्त होत नाही. हे ब्राह्मणी, म्हणजेच माझे तुला असे सांगणे आहे की तू आपले मन विषय पासून परावृत्त करून परमपावन शिवकथा भक्तिभावाने आणि ऐक आणि लक्ष देऊन ऐक. कथा श्रवण केल्यानंतर चित्त शुद्ध होऊन तुला मोक्ष मिळेल. जो मनुष्य निर्मळ अंतकरणाने भगवान शंकराच्या चरणाचे चिंतन करतो त्याला एकच जन्मात मुक्ती मिळते. त्रिवार सत्य आहे. सूत म्हणाले, शौनिकाजी एवढे बोलून शिवभक्त पाहून क्षणभर थांबले. त्याचे हृदय भरून आले, डोळे भरून मिटले. तो शंकराचे मनोमन ध्यान करू लागला. चंचुलाची अवस्था ही काही वेळ वेगळी होती. तिच्या पश्चातापाने दग्ध झालेल्या तिला आशेचा एक किरण दिसला. ब्राह्मणाच्या उपदेशाने तिचे अंतःकरण प्रसन्न झाले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने ब्राह्मणाचे पाय धरले आणि म्हटले, हे विप्रश्रेष्ठा, तुझे बोलणे ऐकून मी कृतार्थ झालाय. तू परमार्थाचा उत्तम मार्गदर्शक आहे, मोठा परोपकारी आहे. तू खरोखर धन्य आहेस, प्रशंसनीय आहे. हे साधो, मला नरकाची खूप भीती वाटत आहे. तू माझा उद्धार कर. शिवपुराणातील आणि लिंग पुराणातील अमृता समान असलेली ही एक कथा ऐकून जर माझ्या मनात वैराग्य होऊ शकते, त्या संपूर्ण पुराणाच्या श्रवणाने किती श्रेष्ठ पुण्य फळ मिळेल अशी त्याची कल्पना करवत नाही. माझ्या मनात संपूर्ण लिंग पुराण ऐकण्याची दुर्धर्ष इच्छा निर्माण झाली आहे. माझी मनोकामना पूर्ण कर अशी माझी विनम्रपणे प्रार्थना आहे. चंचुलाचे बोलणे ऐकून त्या पुराणिक ब्राह्मणाला परम संतोष वाटला. त्याने तिला शिवपुराण ऐकण्याची तयारी दाखवली. लिंग पुराणातील अमृत समान असलेली ही कथा ऐकून जर माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होऊ शकते, तर त्या संपूर्ण पुराणाच्या श्रवणाने किती श्रेष्ठ पुण्य फळ मिळेल याची कल्पनाच करवत नाही. माझ्या मनात संपूर्ण लिंग पुराण ऐकण्याची दुर्धर्ष इच्छा निर्माण झाली. ही माझी मनोकामना पूर्ण कर अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. चंचुलाचे बोलणे ऐकून त्या पुराणिक ब्राह्मणाला परम संतोष वाटला. त्याने तिला लिंग पुराण ऐकण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर ती ब्राह्मणी गोकर्णी क्षेत्रात राहिली. पुराणिकांची नित्य नेमाने सेवा करू लागली. आत्मशुद्ध चित्त ज्ञानी ब्राह्मण तिला लिंग पुराण
सांगू लागले. तीही परमश्रद्धेचे श्रवण करू लागली. अशा प्रकारे तिला पावन शिवपीठावर येऊन मोठा लाभ झाला. या कथाच्या पुण्यप्रभावाने तिच्या आधीचे सर्व दुष्कर्म, सर्व पापे जळून भस्म गेले. जो कोणी चंचुलाचा अध्याय ऐकतो त्याचे सर्व पापे जळून भस्म होतात आणि त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. त्याला यमदूत हात लावत नाही. जो कोणी ही कथा श्रवण करतो त्याला यमदूत हात लावत नाही, त्याला शिवाचे दूत हात लावतात. ती शिवजीच्या सगुण साकार रूपाच्या, त्याच्या सच्चिदानंदमय स्वरूपाचे अहोरात्री चिंतन करू लागले. तिला दृढ वैराग्य प्राप्त झाले. कसली आशापाशा राहिली नाही. आयुष्य मर्यादा पूर्ण चिंतन करू लागले. तिला दृढ वैराग्य प्राप्त झाले. कसलेही आशपाश राहिले नाही. त्यानंतर ती गोकुळ क्षेत्रामध्ये शांतपणे डोळे मिटले तिने आणि तेवढ्या तिने शिवलोकातून एक दिव्य विमान तिला घ्यायला आले आणि अत्यंत तेजस्वी शोभमयान असे दिव्य विमानात बसली. त्यात रुद्र समान दिसणारे पार्षदगण होते. त्यांनी तिला सन्मानाने विमानात बसवले. ती ही दिव्य स्वरूप दिवगणना झाली. विमान शिवलोकी पोहोचले. शिवगणांनी चंचुलाला शिवसभेत नेले. तेथील वैभवशाली उंच स्थानावर भगवान शंकर विराजमान झाले होते. त्याने सनातन स्वयंभू ईश्वराला 5 मुखे, प्रत्येकी 3 याप्रमाणे 15 नेत्र होते. त्याच्या प्रत्येक मस्तकी अर्धचंद्रावर कृती दिव्य मुकुट शोभून दिसत होता. कंठ नीलवर्ण होता. अंगकांती कर्पुरासमार गोंडवर्णी आणि अत्यंत तेजस्वी होती. त्यांनी आपल्या सर्व अंगावर श्वेत भस्म लावलेले होते. श्वेत वस्त्र परिधान केलेले होते. त्यांच्या वाम अंगावर भगवती गौरी माता बसलेली होती. ती विद्युले समान अत्यंत तेजस्वी दिसत होती. तिचे लावण्य अद्भुत होते. सर्व देवता त्याची सर्व सेवा करण्यासाठी तत्परतेने उभे होते. गणेश, भृंगी, नंदी, वीरभद्र आदी सर्व शिवगण त्याच्या स्वामीच्या आज्ञेची वाट पाहत होते. भक्तिभावनाने हात जोडून उपस्थित होते. आपल्या आराध्य दैवताचे अर्थात भगवान शंकराचे परम उज्ज्वल दिव्य स्वरूप पाहून चंचुला खूपच प्रसन्न झाली. असे हे जो कोणी अध्याय ऐकेल त्याला सुद्धा परम स्वरूप हे भगवान शिवाचे जसे चंचुलाला दर्शन घडले तसे सर्वांना दर्शन घडेल असे तिने प्रणाम केला वारंवार शिवाला आणि हात जोडून विनम्रपणे भावनेने उभी राहिली. तिचा कंठ सदोगत झाला. डोळ्यातून आनंद गळू लागले. तिची अवस्था पाहून शिव पार्वतीचे अंतःकरण भरून आले. त्यांनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तिला प्रेमाने जवळ बोलवले आणि चंचुलाला पार्वतीची सखी म्हणून परम मंगल शिवलोकी अक्षय सुखाचा लाभ घेतला आणि कालक्रमणा सुरू झाली. अशा या बिंदुक आणि चंचुलाची कहाणी होती मित्रांनो. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल.